निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा हा, तर बोला. मी तुम्हाला फोन केलेला होता. हो हो. तर मी मागे जे आतापर्यंतचे मला वाटत नाही नंबर मी किती अनुभव शेअर केले, कारण हा नंबर माझ्यासाठी एवढं महत्वाचं नाहीये. अच्छा. याच्यामुळे सेवेकऱ्यांना जे हा माझ्यामुळे अनुभव मिळतात वेगवेगळे, हा. ते माझ्या बरोबर. दृष्टीनं ताई महत्वाचं आहे. हो 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 हो. तर आणि सेवेकरांचे पण मी अभिप्राय वाचले, खूपच ते खूप छान सुंदर. आहेत. हो हो हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक गोष्ट सांगायची आहे की काय काय वेळा त्यांनी सांगितले की हा जो मला आलेला अनुभव हा म्हणजे स्वामी समर्थांचा नाहीये हा किंवा दुसऱ्या देवाचा नाहीये. हा. तर मी त्यांना जे सेवेकरी ऐकत असतील त्यांना मी हम्म. अशी विनंती करू इच्छिते की नोकरी निमित्त मी वेगवेगळ्या ठिकाणी राहिले बरोबर आहे. आणि त्यामुळे खरंच त्यामुळे देव माझे देव बदलते. बदलत हा हा गेले आणि त्या त्या वेळेला मला हा. जिथं माझा विश्वास बसत गेला हो हो हो. त्या देवाची त्या रूपाची मी सेवा करत गेले. खरंय खरंय. त्यामुळे जे मी अनुभव जे सांगितलेले आहेत ते मला त्या वेळेला आलेले आहेत. बरोबर बरं. बरोबर. हा मी स्वतःची ओळख करून देते. हा. माझं नाव ज्योती प्रल्हाद पाटील. मी आता शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर हा इथे सिलेक्शन ग्रेड प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. हा. 25 वर्षापेक्षाही जादा मला अनुभव आहे हो. अध्यापनाचा. हम्म. तर आजचा जो आहे विषय हा तो हा. माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे, कारण मला आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की गायत्री मंत्र हा हा आणि हा. महामृत्युंजय मंत्र हे खूप जुने मंत्र आहेत. हो 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 हो. आणि त्याच्यावर काय काय वेळा त्याच्यावर हे पण काय काय वेळा म्हणजे काय काय गोष्टी सांगितलेल्या जातात की हम्म. लेडीज महिलांनी हा मंत्र म्हणायचा नाही, तो हा हा म्हणायचा हा नाही, हा हा. असं सगळं काय नाही. मी सगळे मंत्र म्हणत असते. अरे वा. तर तर साधारण हा जो अनुभव मी सांगणार आहे तो सांगलीत घडलेला आहे. म्हणजे मिरज पॉलिटेक्निक इथं मी 2018 साली घडलेला आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. 2018 साली. तर तुम्हाला माहित आहे की 21 जून हा जो दिवस आहे हो, तो सर्व योगा दिन. जगामध्ये हो. योगा दिन दिन म्हणून. म्हणून साजरा केला जातो. हम्म. तर अशा वेळी आमच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरज मध्ये सुद्धा हा हा. योगा दिवस साजरा केला गेला. आणि अच्छा. हा. त्यावेळी आमचे योगा घेणारे जे हम्म. गुरुजी आलेले होते त्यांनी सांगितलं की हे जे जगामध्ये 2 मंत्र खूप शक्तिशाली, एक म्हणजे गायत्री मंत्र आणि दुसरा म्हणजे महामृत्युंजय मंत्र. हा आता हा हा. गायत्री मंत्र हा जो मंत्र आहे हा. तर तो म्हणजे वैश्विक शक्तीला हो हो. आपल्याला मदत करण्यासाठी किंवा तिचं आवाहन तिला प्रदान करण्यासाठी म्हटला जातो. खरंय खरंय. हा हा. आणि महामृत्युंजय यंत्र जो आहे मंत्र तो की ज्यावेळी मृत्यूचा आपल्याला भय वाटतं किंवा याच्यासाठी तो शंकराला स्मरून असं केलं की म्हणजे तो केल्यावर आपल्याला मृत्यूचं भय वाटत नाही. बरोबर. तर त्यांनी आम्हाला काय काय त्यावेळी सांगितलं की त्यांना प्रत्यक्ष अनुभव आलेला की त्यांचं ते स्वतः या 2 मंत्रांचं पठण करायचे आणि त्यामुळे ते त्यांचे क्रॉस करत असताना ते एकदम
फेकले गेले, म्हणजे अरे गाडीनं बापरे! त्यांना उडवलं. पण ओह! त्यांना मग ते म्हणजे ते पतन करत होते, पण त्यामुळे हं, गाडीने उडवलं तर ते 4 फूट हं. उंच उडून साईडला पडले. पण त्यांना ओह! म्हणजे काही इजा झालेली नाही, असं अरे त्यांनी वाह! आम्हाला सांगितलं की बाबा हं, हं, हं. मी या 2 मंत्रांचं पठण करतो. हां, ही हां, हां. गोष्ट माझ्या मनामध्ये बसली. हां, हां, हां. आणि मग मी विचार केला की या हं, बाकीचं या सगळं काय होईल. हं, त्यांनी हं. सांगितलेलं ठीक आहे, पण हं, हं. मला ते 2 मंत्र खूप आवडले. आवडले. म्हणजे त्या हां, 2 मंत्राच्या खरंच. मी प्रेमातच पडले. अगदी, अगदी. आणि खरं आहे. मग म्हणजे माझं घर सांगली ते मिरज हे पॉलिटेक्निक हे हं. अंतर साधारण 12 किलोमीटर आहे. ओह! तर हां. तर ते मी विचार केला की जाता जाता गाडी टू हं, व्हीलरनं हं. प्लेजर माझी गाडी आहे. हां. त्यानं जाता जाता मी विचार केले, जाता येता आपण जो आपल्याला अर्धा तास मिळतो, अर्धा म्हणजे 1 तास, हो, हो. त्याच्यामध्ये हे आपण मंत्राचं पठण करूया. बरोबर आहे. हां. म्हणजे आपलं एक मंत्रही म्हटल्यासारखं होईल हं, आणि हं. आपलं मन शांतही राहील. बरोबर आहे. तर मग असं साधारण पहिले मी म्हणत गेले हं, हं. असं गायत्री ओम भू भूर्ग स्वाहा हां. आणि तुमचं ओम त्र्यंबके यजामहे. यजामहे हां. असं म्हणत गेले मी. हं, तर हं. पहिला अनुभव साधारण मला आला ते हां. म्हणजे तुम्हाला माहित आहे की सांगली मिरज रोडला तुम्ही गेला असेल हो, हो. तर कॉर्नरला तुमच्या डाव्या कॉर्नरला हं, हं. वॉल्कन कॉलेज आहे. वॉल्कन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अच्छा, अच्छा. हां. आहे तिथं. हं, हं. तर साधारण अ, अ, साधारण जूनचा महिना होता हं, 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 आणि हं. जून 2018चा महिना होता आणि पाऊस खूप पडत होता. हां, 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 हां. आणि साधारण 5:30 वाजता हं, मी हं. मंत्राचं पठण करत करत येत होते. मी अच्छा. म्हणजे हां. तिकडून. हां, हां. आणि काय झालं, एकदम काय झालं की हं, तिथं वॉल्कन कॉलेजच्या तिथं हं. त्यांचं काहीतरी ड्रेनेज सिस्टीम काहीतरी करायची होती. त्यामुळे त्यांनी काय हं, हं. केलेलं, एक साईडचं 5-6 फूट उकरलेलं होतं. हां, हां. अ, आणि आणि त्याच्यामध्ये उकरलेलं होतं आणि आजूबाजूचं म्हणजे त्याच्या पुढं ते 4-5 फूट असं डंपर चालत होतं. म्हणजे अच्छा. ते हां, हां. जागा ते हे मऊ करत होते असं. हां, 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 तर हां. मग मी साधारण बरं चालत होते, म्हणजे गाडी चालवत चालत हां, हां. वॉल्कन कॉलेज जवळ आले. हां, हां. आणि तिथं आल्यावर काय झालं, हं. समोरून एक मोठा ट्रक येत होता ओह! हां, आणि हां. तो ट्रक येत होता त्याला चुकवण्यासाठी मी लेफ्ट लेफ्ट साईडला माझं स्टेअरिंग वळवलं हां, हां, हां. आणि वळवल्यावर बघितलं तर ते डायरेक्ट गाडी प्लेगर अशी समोर गेली आणि बघितलं तर पुढं 5 फूट खड्डा. अरे बापरे! त्याच्यामध्ये बापरे, मग डोळ्यासमोर मी लगेच डोळे झाकले आणि हो. पुढून ते तुम्हाला माहित आहे की रोलर येत होता. मग हो. अशा वेळी मी गपकन डोळे मिटले. मला वाटलं आता गेलंच मी तिथं, म्हणजे हो. गाडी सकट मी त्या 5 फूट खड्ड्यामध्ये पडेन हो. आता. बरोबर आहे. हां. पण 2 मिनिटं म्हणजे शॉक नंतर माझ्या याच्यामध्ये मी अ, हं. 2 मिनिटं शब्द हे झाले. पण तुम्हाला सांगते ताई हां, की ऑलमोस्ट 1 इंच ते याच्यावर हां. गाडी माझी जी प्लेकेट टू व्हीलर होती हां, त्याचं हां. चाक असं गरकन वळलं अय्या! आणि तिथं ते वळलं बापरे! आणि तिथं काहीतरी दगड होता, त्या दगडाला जाऊन हां, हां. आणि माझी गाडी हां. तिथं म्हणजे कोणीतरी असं काय म्हणतात हं. त्याला मध्ये माझी गाडी थांबवण्यासाठी हां, हां. कुठल्या तरी शक्तीनं असं ओढली गेली गाडी आणि ओह! तिथं काठावरच थांबली माझी गाडी आणि माझे दोन्ही पाय हां. त्या मातीमध्ये असे घट्ट रोवले गेले. बापरे! असे म्हणजे त्या शॉकिंग. 5 फूट खड्ड्यामध्ये हो. जाण्यापासून मला म्हणजे किती रोखलं गेलं. वाचवलं. हां. हा म्हणजे वाचवलं गेलं. खरं. म्हटलं मी आय वॉज व्हेरी शॉक. मग लगेच 2-3 जण पळत आले आणि त्यांनी मला म्हणजे धरून मागे एकाने मला उतरवलं, दुसऱ्यानं माझी गाडी ताब्यात केली. म्हणजे ओह! थोडक्यात काय, म्हणजे मी खड्ड्यात पडले असते, गाडी आणि माझ्या अंगावर
हो. ऍक्सिडेंट होता होता वाचले. खरंय खरंय. हा एक अनुभव म्हणजे ते या मंत्रामुळे मी वाचले. बापरे खरंय त्याच्यामुळे खरंय. ते वॉल्चन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे त्याच्या समोर. हो हो. आणि त्याच्यानंतर ताई परत दुसरा जो अनुभव मला आला हा हा. म्हणजे याच्यामुळे म्हणजे साधारण मी लेडी तुम्हाला माहित आहे की कॉलेज लेवलला लेडीज स्पोर्ट्स वेगळे होतात, जेंट्स स्पोर्ट्स वेगळे हो होतात. हो हो हो. मग असंच मुलींना क्रीडांगणावर म्हणजे साधारण हम्म. मिरजला हा मी एका कॉलेज म्हणजे कॉलेजच्या क्रीडांगणावर हा. सगळ्या तुम्हाला माहित आहे की आता वेगवेगळे रिजन असते, बॉम्बे रिजन असतं, पुणा रिजन असतं, हो हो हो. औरंगाबाद, असे 4 रिजन्स आहेत. हा 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 तर हा मग असं पुणा रिजनच्या मुलींच्या खेळवण्यासाठी स्पर्धा होत्या. हा त्या हा. स्पर्धा सगळ्या व्यवस्थित घेतल्या आणि हम्म साधारण 7:30ला हम्म. मी येत होते परत म्हणजे परत कारण तो मेन हायवेच आहे हो सांगली हो हो हो. मिरज जो रोड तो साधारण 7-8 किलोमीटरचा हायवेच आहे. अरे बापरे. हा आणि त्या हायवे वरून येत असताना हा माग आणि तुम्हाला माहित आहे की मी आता काय केलंय एक साधा 8-10 वर्ष झालं की खूप अडथळे वगैरे असतात आणि हा नेहमीप्रमाणे मी दोन्ही मंत्रही म्हणत होते, हे हा करत होते हा हा बरोबर. हा तर मग करत असताना काय झालं ताई, हा. मागनं एकदम हम्म. मला चालत असताना एकदम पूर्ण असं हे धक्का बसला. माझ्या मागनं येऊन माझ्या अय्या. कोणीतरी थडकलं हा 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 आणि इतका जोरात धक्का बसला हा. की ते स्टेअरिंग असते माझ्या हातातून असं हे केलं आणि जवळजवळ अर्धा फूट मी वरती उडाले ओ. आणि परत खाली तिथं हे केलं. आता मी खूप गाडी स्लो चालवते, हो पण हो. तुम्हाला सांगायचं म्हणजे तो धक्का इतका हे होता, अरे. खूप जोराचा होता हा हा हा. की मी आधी ओव्हरवेट आहे आणि याच्यामध्ये मी उंच म्हणजे अर्धा फूट वरती उडाले आणि परत हो 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 हो. खाली हे झाले. तर बापरे. तर मग मी अशा वेळी मग थोडक्यात म्हणजे ताई काय वाचले कारण कारण कसं आहे हा ते माग त्यानं जे हे केलेलं माझ्या गाडीला हा. मागनं बुलेट येऊन धडकलेली होती. ओ. बुलेट. हा. आणि तुम्हाला माहित आहे बुलेट तर किती पॉवरफुल होती. हो. तर साधारण 50 वर्षाचा मनुष्य हा. बरं बरं दारू दारू पिऊन ती बुलेट चालवत होता अरे आणि त्याला बापरे ती बघा कंट्रोल त्यांना झाली नाही हा. आणि ती डायरेक्ट येऊन माझ्या गाडीला थडकली. अरे आणि बापरे. थडकल्यावर काय झालं धक्का बसला. हा. पण धक्का मला स्वतःच्या तुम्हाला माहित आहे हम्म. मागच्या साईडला आपण चालवत L1 L2 L3 हे हो मजले असतात खाली. हो हो हो. तर पण मी धक्का मला बसला पण ताई कसा बसला मी पट्टा घातलेला होता ना हा त्या हा. पट्ट्यावर त्याचा जोर पडला. अरे बापरे बघा. त्या पट्ट्यावर जोर पडला आणि आई. त्यामुळं मी असं उंच उडाले आणि परत हे झाले म्हणजे मला आई. धक्का बसला पण तो काय होता त्या पट्ट्यानं समजलं गेलं स्वतः त्याच्यामुळे. हा. तो आपल्यावर स्वतःवर घेतला. बापरे. आणि त्याच्यानंतर हम्म. मग काय झालं असं हे केल्यावर मी हम्म. गाडी माझी सोडून दिली. हा एवढ्यात तिकडून 2-3 लोक आले त्यांनी मला सांगितलं मॅडम पाणी वगैरे हा आणि त्या माणसाला पकडलं. हा तर हा मग ते तिकडून पोलीस चाललेला होता कारण तुम्हाला ट्रॅफिक हवालदार हा. त्यानं लगेच त्या माणसाला हे केलं हम्म. पकडलं आणि त्याच्यावर काहीतरी केस वगैरे त्यानं केलं असेल वगैरे. हा. पण याच्यामुळं आणि पट्ट्याला मागच्या साईडला मी लिहिलेलं श्री स्वामी समर्थ म्हणून ओ पट्ट्यावर. बापरे. श्री दिसला स्वामी ताई. समर्थ आतल्या साईडला ते मी लिहिलेलं होतं. अरे वा. श्री स्वामी समर्थ. म्हणजे बापरे. त्या पट्ट्यानं माझं म्हणजे किती नाहीतरी मोठं इतकं संरक्षण जोर केलं. हो रक्षण केलं म्हणजे स्वतःच जे आहे प्रेशर हो. त्या पट्ट्यानं त्यांनी ते आपल्यावर स्वतःवर घेतलं घेतलं खरंय. आणि मला त्यानं वाचवलं. आणि हम्म. याच्यानंतर मी घरी आले आणि जवळजवळ मुक्कामार बसलेला पण एवढा काय नव्हता 3-4 दिवसात मी व्यवस्थित हे हा झाले. हा तर म्हणजे मी हे 2
दोन हा अनुभव मी दोन शेअर केले, कारण हा. हे अजूनही मला वेळ मिळाला की हे दोन मंत्रांचं मी पठण करत असते. पण नाही, मी एकदा तुम्ही असं मंत्र तुमचा आता जर पाठ असेल तर बोलता का? हो, दोन्ही म्हणते. आता पहिल्यांदा गायत्री मंत्र म्हणते. गायत्री मंत्र. हा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम हम्म. उर्वारुक्मीय बंधनात मृत नाही, आता पहिल्यांदा मी हा गायत्री मृत्युंजय मंत्र आहे. हा 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 अ, महामृत्युंजय मंत्र आहे. हा बोला, हरकत नाही, बोला. हा ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. ओम शांती शांती शांती. हा. हा गायत्री मंत्र. आता महामृत्युंजय. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मीय बंधनात् मृत्युम मोक्षे नमामिता. ओम शांती शांती शांती. म्हणजे खूप छान, खूप छान. हा ताई, मी म्हणजे या दोन मंत्रांनी माझं म्हणजे आयुष्यच वाचून गेलं. वेळोवेळी मला म्हणजे कसं आहे, आपण बाहेर पडतो याच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं. बरोबर. पुढं काय वाढून ठेवलं असेल आपल्याला माहित नसतं खरं. माहित नाही. मग अशा वेळी आपल्या समोर ती जी शक्ती असते, आपल्यावर कार्य करणारी, आपल्याला मदत करणारी वैश्विक शक्ती, हो हो. त्या शक्तीला मी तिच्या समोर मी नतमस्तक झाले ताई. नतमस्तक आहे. म्हणून मी अगदी. तुम्हाला हे टाकलं की मी हे दोन माझे अनुभव शेअर करणार आहे म्हणून. खूप सुंदर अनुभव. तुमचा प्रत्येक अनुभव अगदी अप्रतिम आहे ताई. त्याला तोडच नाही. अतिशय सुंदर. मी शेअर करते. हा नाही, ताई. आणि ताई मला हे प्रत्यक्ष मी फिरले खूप ना, हा, त्यामुळे त्याच्यामुळे जे तुम्हाला हा खरं आणि खरं. आता मी नेपाळला जे अनुभव आलेले आहेत ते पुढे मी शेअर हो करीन मॅम. हो. तुम्ही ताई, आताच जाऊन आलात ना. आणि हा ताई, त्याच्याबरोबर मी तुम्हाला फोटो टाकले ना, ते स्वामी माझ्याबरोबर नेपाळला पण आलेले हो होते. ना, हो ना. किती सुंदर. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.